नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब हे आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण डेली क्विजचा आपला 11वं सेशन बघणार आहे. याआधी आपण डेली क्विजचे 10 सेशन बघितलेत. सगळेचे सगळे सेशन तुम्ही व्यवस्थित फॉलो करा, कारण तलाठेसारख्या एक्झाममध्ये किंवा जे टॅक्स असिस्टंटच्या एक्झाम असतात किंवा बऱ्याचशा एक्झाम्समध्ये म्हणजे सगळ्याच टाईपच्या एक्झाममध्ये जिथं कुठं आपल्याला बुद्धिमत्ता चाचणी आहे तिथं सगळ्या या एक्झाममध्ये आपल्याला इथलचे प्रश्न कामी पडणार आहेत. ओके, त्याच्यामुळे तुम्ही सगळेचे सगळे सेशन डेली फॉलो करत जा. आजच्या या सेक्शनमध्ये आपण पहिल्यांदा जे डेली क्विज 9 मध्ये जे आपण काही क्वेश्चन्स बघितले होते होमवर्कसाठी ते पहिल्यांदा सॉल्व्ह करू. मिसिंग नंबर वरती ते बेस्ट क्वेश्चन्स होते. ओके, आणि अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला सर्रास एक्झाम मध्ये दिसतात. आणि याच्यानंतर हे सॉल्व्ह करून झाल्यानंतर आपण आजच्या डेली क्विजला वळणार आहे. ओके, तर पहिला प्रश्न होता, अशी एक फिगर दिली आहे, त्याच्या एका बाजूला 3, 9, 4, 7 असे अंक दिलेले आणि 155 मध्ये आहे. अशाच प्रकारच्या अशा 2 फिगर दिलेत कम्प्लीट आणि एका फिगरमध्ये आपल्याला क्वेश्चन मार्क आहे, तिथलची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. ओके, मग याच्यासाठी बरेचसे लॉजिक तुम्हाला लावायला लागतात सॉल्व्ह करताना. तर नेमके काय काय प्रकारचे लॉजिक आहेत इथं आपण सगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम घेतलेले आहेत, म्हणजे वेगवेगळ्या लॉजिकचे क्वेश्चन्स आहेत इथं. त्यामुळे तुम्हाला नक्कीच याच्यातून प्रॅक्टिस पण होणार आहे. एक्झाममध्ये अशा प्रकारचा प्रश्न आला की तुम्हाला लगेच टॅकल होईल. ओके, तर आपण लॉजिक बघू इथं काय यूज झालेलं आहे. तर इथं जर तुम्ही प्रत्येक नंबरचा जो या फिगरच्या बाहेर दिलाय अशा प्रत्येक नंबरचा जर तुम्ही स्क्वेअर केला तर तुम्हाला आणि स्क्वेअर केल्यानंतर सगळ्यांची जर ऍडिशन घेतली तर तुम्हाला जो मधला नंबर आहे तो भेटणार आहे. ओके, म्हणजेच 9 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर प्लस 7 स्क्वेअर म्हणजे सगळ्याचे ऍडिशन केल्यानंतर 81 अधिक 9 अधिक 16 अधिक 49 तर तुम्हाला 155 भेटेल. ओके, तशाच प्रकारचं लॉजिक आता आपण सेकंड फिगरला अप्लाय करू. सेकंड फिगरमध्ये सुद्धा तसंच 2चा स्क्वेअर अधिक 4चा स्क्वेअर अधिक 11चा स्क्वेअर अधिक 6चा स्क्वेअर. ओके, म्हणजे 4 अधिक 16 अधिक 121 अधिक 36 तर आपल्याला टोटल केल्यानंतर 177 भेटेल. ओके, आणि लास्टची जी फिगर आहे तिथं अननोन आपल्याला काढायचं आहे, ते पण तेच लॉजिक काढून आपण म्हणजे तेच लॉजिक लावून आपण काढू शकतो. 5चा स्क्वेअर अधिक 8चा स्क्वेअर अधिक 9चा स्क्वेअर अधिक 1 स्क्वेअर मग सगळ्यांची ऍडिशन केल्यानंतर आपल्याला 171 भेटेल. ओके, तर अशा पद्धतीनं पहिल्या क्वेश्चनचा आन्सर पर्याय क्रमांक 1 असणार आहे. अननोनच्या जागेवरती आपल्याला 171 भेटेल. ओके, सेकंड क्वेश्चन आता आपण सॉल्व्ह करू. सेकंड क्वेश्चन मध्ये अशीच प्रकारची फिगर आहे, अशाच प्रकारचा एक अननोन आपल्याला काढायचा आहे, पण याच्यामध्ये लॉजिक थोडंसं वेगळं असणार आहे. तर लॉजिक काय आहे, तर इथं तुम्ही पहिल्यांदा सगळ्या नंबर्सची ऍडिशन करून बघा तर काय भेटेल आपल्याला. 90 अधिक 53 अधिक 33 अधिक 40 तर आपल्याला 216 भेटेल. 216 हा नंबर कशाच तरी क्यूब रूट आहे हे तुम्हाला सुचलं पाहिजे तिथे एक्झाम मध्ये, तर तो 6चा क्यूब रूट आहे आणि जर 6 गुणिले 2 केलं तर आपल्याला 12 भेटतोय. ओके, तशाच प्रकारे पुढचं पण आपण लॉजिक अप्लाय करू. हेच लॉजिक दुसऱ्या डायग्राम वरती आपण अप्लाय करू. 25 अधिक 30 अधिक 48 अधिक 22 तर ऍडिशन 125 भेटणार आहे. चुकून ज्यावेळेस डेली क्विजचं 9वं सेशन घेतलं होतं त्याच्यामध्ये या 30 या नंबरच्या ऐवजी 53 झालं होतं, तर तेवढंच तुम्ही फक्त करेक्ट करा. त्याच्यामुळे बऱ्याच जणांना क्वेश्चन 2 हा सॉल्व्ह नव्हता झाला. ओके, तर त्याच्यामध्ये आमच्याकडून एक एरर राहिला होता. 53 च्या ऐवजी इथं 30 आहे. मग 125 भेटेल टोटल. 125चा क्यूब रूट 5 आहे आणि 5 गुणिले 2 केल्यावरती 10 भेटेल. ओके, आणि तशाच प्रकारचं सेम लॉजिक आता आपण थर्ड फिगर वरती अप्लाय करू. इथं मग आपल्याला 7चा स्क्वेअर अधिक 3 स्क्वेअर अधिक 7 प्लस 3 प्लस 9 प्लस 8 सगळं केल्यानंतर 27 भेटणार आहे आणि त्याचा क्यूब रूट ज्यावेळेस काढाल तर 3 भेटेल आणि 3 गुणिले 2 केल्यानंतर 6. ओके, तर अशा पद्धतीने हे पण लॉजिक इथं लागणार आहे. नेक्स्ट आता क्वेश्चन बघूयात. या फिगरमध्ये सर्कलच्या 3च बाजूंना नंबर दिलेले आहेत किंवा सर्कलच्या भोवती 3च ठिकाणी नंबर आहेत. आता इथं लॉजिक काय आहे, तर इथं सिम्पली तुम्ही ऍडिशन करायची आहे आणि याला एका पर्टिक्युलर नंबरनी डिवाइड करत जायचं प्रत्येक डायग्राम मध्ये. जसं की इथं 3 नंबर आहेत आजूबाजूला म्हणून आपण 3 नी डिवाइड करायचंय. 2 प्लस 3 प्लस 7 केल्यानंतर आपल्याला 12 भेटेल. 12 डिवायडेड बाय 3 4. ओके, 5 अधिक 4 अधिक 9 हे आपल्याला टोटल 18 भेटणार आहे. 18 डिवायडेड बाय 3 6. अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला तलाठी एक्झामला बघायला भेटतात, त्याच्यामुळे याची तुम्ही प्रॅक्टिस करायचीच आहे. आपल्याला आता सिंपल वाटते पण एक्झाम मध्ये त्या प्रेशर मध्ये आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह होत नाहीत वेळेमध्ये. ओके, सेम लॉजिक आता आपण थर्ड फिगर मध्ये अप्लाय करू. 3 प्लस 11 प्लस 7 आपल्याला 21 भेटेल आणि 21 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 7. ओके, तर याचा आन्सर आहे
पर्याय क्रमांक 1 7. ओके. क्वेश्चन 4 आता बघू आपण. क्वेश्चन 4 मध्ये पण वेगळं लॉजिक आहे थोडंसं. 12, 3, 5 आणि 7 हे नंबर आहेत आणि 315 सेंट्रल मधला नंबर आहे. तर 12 गुणिले 5 गुणिले 7 गुणिले 3 जर तुम्ही केलं आणि डिवायडेड बाय त्याला 4 ने भागलं म्हणजेच काय होईल, तर 3 गुणिले 5 गुणिले 7 गुणिले 3. तर या सगळ्याचं ज्यावेळेस तुम्ही मल्टिप्लिकेशन कराल त्यावेळेस आपल्याला मधला नंबर भेटणार आहे. तर अशाच प्रकारचं लॉजिक एक्झाम मध्ये सुद्धा तुम्हाला अप्लाय करायचंच आहे. ओके. सेकंड डायग्राम मध्ये आपण सेम लॉजिक अप्लाय करू. 16 गुणिले 3 गुणिले 9 गुणिले 4 डिवायडेड बाय 4 म्हणजेच काय होईल, 4 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 9. तर आपल्याला टोटल 432 भेटणार आहे. आणि सेम 13 गुणिले 8 गुणिले 6 गुणिले 2 4 ने आपण भागायचं सगळ्या गुणाकाराला, मग शेवटी आपल्याला भेटेल 312. तर मधला नंबर अननोन नंबर हा 312 असणार आहे. आणि क्वेश्चन नंबर 5 हा होता 5, 3, 3 आणि 2 हे भोवताली नंबर दिलेले आहेत आणि 3 हा सेंटर मधला नंबर आहे. याच्यामध्ये एक सोपं लॉजिक आहे. समोरच्या नंबर्स आहेत यांचा तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि त्यांची दुसऱ्यासोबत बेरीज करायची. ओके. म्हणजेच कसं, तर 5 गुणिले 3 अपोजिट वाले नंबर अधिक 3 गुणिले 2 टोटल केल्यावरती आपल्याला 21 भेटेल आणि 21ला जर 7 ने डिवाइड केलं तर आपल्याला 3 भेटणार आहे. सेम लॉजिक नेक्स्ट डायग्राम मध्ये सुद्धा 3 गुणिले 6 18 अधिक 5 गुणिले 2 10 28 भेटेल. 28 डिवायडेड बाय 7 4 देणार आहेत. ओके. आणि सेम लॉजिक आपल्याला अननोन काढायसाठी पण कामी पडणार आहे. 3 गुणिले 9 अधिक 5 गुणिले 10 म्हणजे 77/7 बरोबर 11 भेटणार आहे. त्याच्यामुळे आपला आन्सर राहील 11 पर्याय क्रमांक 1. ओके. तर अशा पद्धतीने हे जे 5च्या 5 प्रश्न होते ते सगळ्यांचे आन्सर ए ऑप्शन होता. त्याच्यामुळं ज्यांना कुणाला 4 करेक्ट सापडले सगळ्यांचे आन्सर ए होते. त्याच्यामुळे त्यांनी जो रॉंग क्वेश्चन होता त्याला सुद्धा ए आन्सर टिक केलेलं होतं. ओके. तर तुम्हाला एक्झाम मध्ये ऍक्च्युली जर रॉंग क्वेश्चन आला तर तो ग्राह्य धरला जात नाही, तो कॅन्सल होतो. त्याचे मार्क्स तुम्हाला देत पण नाहीत, तुमचे वजा पण नाहीत होत. ओके. आता आपण आजच्या पझलकडे वळूयात, किंवा आज जे आपलं डेली क्विजचं सेशन आहे याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या टाईपच्या पझल बघणार आहे. तर सगळ्यात आधी पहिली पझल आहे. याच्यामध्ये सांगितलंय एका वर्तुळाकार टेबलाभोवती पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू अशा 8 व्यक्ती बसल्यात. आर व व्ही, त्यानंतर पी व टी, क्यू व व्यू, डब्ल्यू व एस समोरासमोर बसल्या आहेत. क्यूच्या शेजारी एस नाही तर पीच्या शेजारी व्ही नाही. डब्ल्यू व टी मध्ये यू व व्ही आहेत. टीच्या उजव्या बाजूला एस बसला. जर व्ही बसलेली दिशा पूर्व असेल तर आपल्याला बाकीच्यांच्या दिशा ओळखायच्या असतील किंवा त्याच्याशी संबंधित खाली 3 प्रश्न दिलेत. क्वेश्चन नंबर 1 आहे उत्तरेला कोण बसले आहे. क्वेश्चन नंबर 2 ईशान्येला कोण बसले आहे. आणि क्वेश्चन नंबर 3 डब्ल्यूच्या डाव्या बाजूला कोण बसले आहे. तर हे सगळेच्या सगळे क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करा. चौथा प्रश्न आहे या लेक्चर मधून. रेश्मा ए पासून बी कडे तर तनुजा बी पासून ए या ठिकाणापर्यंत जाण्यास निघाल्या. खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे हा. ओके. रेश्मा 20 किलोमीटर अंतर पूर्ण केल्यावर वाटेत पूल तुटल्याने ती उजवीकडे वळून 12 किलोमीटर गेली व पुढे तिने डावीकडे वळून 35 किलोमीटर अंतर पूर्ण केले व पुन्हा डावीकडे वळून मूळ रस्त्याला येऊन मिळाली. तेव्हा तनुजाने 60 किलोमीटर अंतर पूर्ण केले होते. जर ए व बी हे अंतर 80 किलोमीटर असेल तर तनुजा व रेश्मा एकमेकांपासून किती अंतरावरती असतील. भारी प्रश्न एकदम. तुम्हाला सॉल्व्ह करताना सुद्धा मजा येणार आहे. लॉजिकल एकदम बिल्डअप होऊन जाईल क्वेश्चन. ओके. क्वेश्चन नंबर 5. एक मुलगी वडिलांना शोधत 90 मीटर पूर्वेला जाऊन उजवीकडे वळाली व पुढे 20 मीटर चालली. पुन्हा उजवीकडे वळून 30 मीटर अंतरावर मामाच्या घरी गेली. नंतर ती 100 मीटर उत्तरेला चालत जाऊन किंवा चालून वडिलांना भेटली. तर मूळ स्थानापासून वडील किती अंतरावरती होते. ओके. तर किती अंतरावरती होते मूळ स्थानापासून हे तुम्हाला ओळखायचं आहे. आणि क्वेश्चन नंबर 6 आहे. अरुण हा उत्तरेकडे 3 किलोमीटर चालत गेला आणि डावीकडे वळून तो 2 किलोमीटर चालला. पुन्हा डावीकडे वळून तो 3 किलोमीटर चालला. यानंतर उजवीकडे वळून तो परत 3 किलोमीटर चालला. तर अरुण हा निघालेल्या जागेच्या कोणत्या दिशेस व किती अंतरावर असेल. सोपा प्रश्न हा. तुम्हाला नक्कीच ह्या सॉल्व्ह होणारच आहे. क्वेश्चन नंबर 7 बघू आपण आता. रसिक 20 मीटर उत्तरेला चालत गेली
पुढे उजवीकडे वळून 30 मीटर चालली. नंतर उजवीकडे वळली व 35 मीटर चालत गेली. पुन्हा ती डावीकडे वळून 15 मीटर चालली. तर ती पुढे डावीकडे वळून 15 मीटर चालली असेल तर मूळ स्थानापासून किती अंतरावर व कोणत्या दिशेला असेल? तर रसिका 20 मीटर चालत गेली, पहिल्यांदा सगळं सांगितलेलं आहे. तर ती आता मूळ स्थानापासून किती अंतर व कोणत्या डायरेक्शनला असणार आहे हे विचारलंय. तर असे सगळेच्या सगळे 7 प्रश्न आहेत आजच्या होमवर्कसाठी. नक्कीच तुम्हाला सगळेच्या सगळे क्वेश्चन सॉल्व्ह सुद्धा होणार आहेत आणि तुम्हाला एक्झाम मध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न दिसणार आहेत. त्याच्यामुळं डेली क्विज सेशन हे नक्की फॉलो करत जा. उद्याच्या सेशन मध्ये आपण करंट अफेअरचे 10 क्वेश्चन बघणार आहे आणि हे जे डेली क्विजचे तुमचे आजचे जे होमवर्कचे क्वेश्चन आहेत हे आपण डेली क्विजच्या 13व्या एडिशन मध्ये किंवा 13व्या सेशन मध्ये आपण कम्प्लीट करणार आहे. ओके, तर भेटूया नेक्स्ट लेक्चर्स मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.